आणि त्याच्या पुढची तामसी धृती, की एखादा दुष्ट बुद्धीचा मनुष्य आहे आणि त्याची धारणा कशी आहे, निद्रा, भय, चिंता, दुःख, उन्मत्तता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी धरून ठेवलेल्या आहेत. त्याची धारणा तशी आहे, म्हणजे त्या गोष्टी तो धरून ठेवतो. ती धारणा कशी आहे, ती धारणा तामसी धारणा म्हटलेला आहे, त्याला तामसी धृती म्हटलेला आहे. म्हणजे मानवाचा देह हा पंचमहाभूतांचा बनलेला आहे, परंतु त्यात एक वाक्यता नाही आहे की नाही. आपला मागे विषय झाला होता की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या जे 5 गोष्टी आहेत ह्या कशा आहेत, परस्पर विरोधी, एकमेकांचा नाश करणाऱ्या आहेत. म्हणजे पाणी पृथ्वीचा नाश करते, नंतर तेज पाण्याला आटवते, नंतर तेज आणि वायूचं पण वैर आहे, वायू आलं की अग्नी विझून जातो आणि आकाशामध्ये वायू जिरून जातो. म्हणजे हे सगळे परस्पर विरोधी आहेत, परंतु ह्या सर्वांना एकत्र आपल्या शरीरामध्ये जे नांदतात ते कशामुळे, तर धृतीमुळे ते आपल्या शरीरामध्ये एकत्र नांदतात. तिला धृती असं म्हणतात आणि तिला धैर्य असं म्हणतात. मग त्यांनी सांगितलेलं आहे धृतीचं अलौकिक उदाहरण म्हणजे आपले सावरकर, नंतर आपले बाळ गंगाधर टिळक, हे जे होते यांनी केवढा निश्चय केलेला होता. कितीही अपयश आलं त्यांना स्वराज्य मिळवण्यासाठी म्हणून केवढे कष्ट करावे लागले, परंतु मंडालेच्या तुरुंगातून सुटून आल्यानंतर परत लोकमान्य टिळकांनी अग्रलेख लिहिला पहिला, पुनश्च हरिओम. आणि ते सांगतात की तो अग्रलेख आज जरी वाचला तरी अंगावर रोमांच उभे राहतील. म्हणजे असे होते हे टिळक. कसे होते, दृढव्रती म्हटलेलं आहे त्यांना. त्यांच्या बुद्धीचा दृढ निश्चय झालेला होता, म्हणजे तशी धृती होती त्यांच्याकडे. धृतीला त्यांनी कधीही टाकलं नाही, त्यांना धरून ठेवलेलं होतं. त्यामुळे त्यांचं उदाहरण या ठिकाणी सांगता येईल, वीर सावरकरांचं पण सांगता येईल. तर असं हे आपलं शरीर आहे. आतापर्यंत आपण 35 तत्वांचा अभ्यास केला या ठिकाणी. महाभूतानि अहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचरः इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृती. फक्त संघात राहिला, चेतना झाली, धृती झाली. आता संघात म्हणजे काय, तर या सगळ्यांना बांधून ठेवणारं जे तत्व आहे, या सगळ्यांना एकत्र करणारं जे तत्व आहे त्याला संघात असं म्हटलेलं आहे. संघातश्चेतना धृती असं या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे भगवंतांनी क्षेत्राचं वर्णन केलं आणि या क्षेत्राहून क्षेत्रज्ञ कसा वेगळा आहे याचं ज्ञान ज्याला होतं ना, त्यालाच म्हणजे याची प्रत्यक्ष अनुभूती की क्षेत्र वेगळं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये राहणारा क्षेत्रज्ञ वेगळा आहे, याची अनुभूती जेव्हा येईल तेव्हा तो पुरुष ज्ञानी झाला. त्याला ज्ञान असं म्हणतात. आत्ता आपल्याला फक्त शाब्दिक ज्ञान आहे, आपल्याला आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे एवढं आपल्याला माहिती आहे, पण त्या आत्मतत्वाची अनुभूती आपल्याला अजून आलेली नाही आहे. तर ती अनुभूती जेव्हा येईल तेव्हा तो खरा ज्ञानी होईल. आणि हेच या 13व्या अध्यायात सांगितलेलं आहे की प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे ज्ञान आहे आणि ज्ञानामुळेच जीवात्मा आणि परमात्मा हे कसे एक आहेत हे कळतं आणि त्या ठिकाणी द्वैत जातं आणि अद्वैताची अनुभूती येते. मग ज्ञानोबा म्हणतात की काय होतं मग अशी अद्वैताची अनुभूती आल्यानंतर या ज्ञानामुळे काय होतं, तर ज्ञान इंद्रियांची द्वारे बंद करते, बहिर्मुख वृत्तीचे पाय मोडते, मनाचे दारिद्र्य नाहीसे करते, द्वैताचा दुष्काळ नाहीसा करते, बोधरूपी सुबत्ता आणते. माऊलींची भाषा आहे, अतिशय सुंदर. उन्मत्तपणाचा ठावठिकाणा नाहीसा करते, संसाराला मुळासकट उपटून टाकते, संकल्पाचा चिखल धुते, ज्ञानामुळे बुद्धीची दृष्टी उघडते, जीव आनंदाच्या पोटावर लोळतो, विषयामुळे विटाळलेले मन ज्ञानाने शुद्ध करता येते, जमिनीखालील पाणी डोळ्यांना दिसत नाही पण ते वृक्षांना पुष्ट करते, त्याप्रमाणे. वा वा, किती छान सांगितलं की जमिनीखालचं पाणी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही पण वृक्ष मात्र फुलतो, बहरतो, फुलं येतात, त्याला फळं येतात, त्या पाण्यामुळेच येतात. तसं ज्ञान अंतरंगात जर असलं
तर ज्ञानवंत महात्म्याच्या आचारात ते प्रगटते. विद्या विनयेन शोभते म्हणतो ना आपण, की त्याचा विनय दिसला की आपल्याला कळतं की हा विद्यावंत आहे, हा ज्ञानी आहे, कारण नम्र आहे. म्हणजे हा नम्रता एक गुण झाला, पण असे अनेक गुण, अनेक लक्षणं त्यांनी ज्ञानी पुरुषाची सांगितलेली आहेत. आणि हा ज्ञानी पुरुष कसा असतो, तर त्याला स्वतःहून सांगावं लागत नाही की मी ज्ञानी आहे, किंवा लोकांनाही सांगावं लागत नाही. तर त्याच्या शरीरावरून, त्याच्या देहबोलीवरून, त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या वाणीतून त्याचा ज्ञानीपणा आपल्याला दिसतो. मग आता हे ज्ञान कसं आहे, त्या ज्ञानाची लक्षणे कोणती आहेत, ते भगवंत आता 7 ते 11 या 5 श्लोकात आपल्याला सांगणार आहेत. 7 ते 11 असे 5 श्लोक आहेत. सगळे मी एकदमच वाचते ते. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रहः इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्युजरा व्याधी दुःखदोषानुदर्शनम असक्तिरणभिष्वंगः पुत्रदारगृहादिषु नित्यञ्च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम् अरतिर्जनसंसदि अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा. म्हणजे ही सगळी जी आहे 18 लक्षणं त्यांनी ज्ञानीपुरुषाची आपल्याला सांगितलेली आहेत. ती आता एक एक आपण बघू. म्हणजे आपण भक्तियोग पाहिला, आपण अजून कुठला स्थितप्रज्ञ पाहिला, स्थितप्रज्ञाची लक्षणं बघितली, भक्ताची लक्षणं बघितली, संन्यासी पुरुषाची लक्षणं, कर्मयोग्याची लक्षणं, ही सगळी आत्तापर्यंतच्या अध्यायामध्ये होऊन गेली. तर ही सगळी दैवी संपत्तीच होती, आणि तशी ही ज्ञानी महात्म्याची लक्षणं आहेत. 13व्या अध्यायामध्ये त्यांनी उलगडून दाखवलेली आहेत. पहिला गुण आहे ज्ञानी पुरुषाचा अमानित्वम. मानित्वाच्या बरोबर उलटा आहे. मान सन्मान ज्याला हवा असतो, मी मोठा आहे, मी असा आहे, मी तसा आहे, असं मला लोकांनी म्हणावं, असं ज्याला वाटतं तो झाला मानी. आणि हा झाला अमानित्व. म्हणजे याला अजिबात लोकांनी आपलं कौतुक करावं, लोकांनी आपल्याला मानसन्मान द्यावा, असं ज्याला अजिबात वाटत नाही. म्हणजे या क्षेत्राला जाणणारा आणि परमात्म्याशी संवाद करणारा आत्मज्ञानी महापुरुष कसा असतो, तर त्याचं पहिलं लक्षण आहे अमानित्व. ज्याला मान मुळी आवडतच नाही, असा हा अमानी महापुरुष असतो. म्हणजे त्याच्याकडे नातिमानिता हा त्याचा थोर सद्गुण आहे. अन्यथा मान कोणाला आवडत नाही. आपण बघतो संसारामध्ये, व्यवहारामध्ये, की सगळ्यांनाच आपले सत्कार झाले, लोकांनी आपल्याला वाह म्हटलं, चांगलं म्हटलं, वृत्तपत्रामध्ये आपलं छायाचित्र आलं, फोटो आला की आपल्याला किती आनंद होतो. आणि वा भले छान प्रसिद्धी मिळाली आपल्याला, असं लगेच आपण स्टेटसवर टाकतो, मी सुद्धा टाकते. म्हणजे की आपला अहंकार थोडासा सुखावला जातो, की वा 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 आपल्याला एवढा सत्कार झाला, आपल्याला हे मिळालं, आपल्याला ते मिळालं. हे सगळे अज्ञानाची लक्षणं आहेत बरं का, असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे मनुष्य भूमीपासून 2 अंगुले आपोआपच वर जातो, अशी कितीतरी माणसं आहेत समाजामध्ये की जे खराखुरा कर्मयोग करत नाहीत, आणि हारतुरे मात्र त्यांना हवे असतात. असे लोक असतात. आणि त्यामुळे मग काय, बरोबर फोटो जिथे घेतला जाईल तिथे जाऊन उभं राहतात, फोटो काढतात, आपला फोटो पेपरमध्ये आला पाहिजे असं त्यांना वाटतं. म्हणजे ह्या सगळ्यांना काय म्हटलेलं आहे त्यांनी, मानित्व म्हटलेलं आहे. किंबहुना सगळ्यांनी आपली पूजा करावी, आपले स्तोम माजवावे, अशी बुवाबाजी करणारे अनंत लोकसुद्धा समाजामध्ये असतात, आणि त्यांचा मान सुखावत असतो. कारण तो अहंकार काय म्हणत असतो, दे दे अजून दे, मला मान सन्मान मिळू दे अजून. म्हणजे त्यांनी भस्मासुराचं उदाहरण दिलं आहे की भस्मासुराला कितीही द्या कमी पडतच नाही ना, अजून अजून तो मागतो. तसा हा अहंकार असतो, आणि त्याला तृप्ती अशी काही नाहीच. म्हणून मागे आपण अहंकारावरची एक ओवी पाहिली होती, नवल अहंकाराची गोठी न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. असं तो अहंकार असतो. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं आहे की खरा जो साधू पुरुष आहे,
खरा जो आत्मज्ञानी आहे त्याच्या ठाई अमानित्व हा गुण असतो, नातिमानिता. थोडक्यात काय की अहंकार रूपी रोगावरचा उपाय असेल तर तो आहे अमानित्व. माणसाला कितीही मान अपमान असतात, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तो दुखावला जातो. कुटुंबामध्ये एखादी गोष्ट एखाद्याला सांगितली की ए तुला काही कळतं का, तुला काही कळतच नाही, की लगेच त्याला राग येतो, लगेच तो रुसून बसतो, फुगून बसतो, माझा अपमान झाला असं म्हणतो. कुठेतरी त्याचा गंड दुखावला जातो. असं प्रत्येक ठिकाणी होतं. पण त्याच्या विरुद्ध जो आहे तो आहे अमानित्व हा गुण. आणि त्याच्यासाठी त्यांनी तुलसीदासांचं उदाहरण दिलेलं आहे. तुलसीदास हे कसे होते तर त्यांच्याकडे मला कुणी मान द्यावा, मला कुणी चांगलं म्हणावं असा काही त्यांच्याकडे त्यांची अशी कधीच इच्छा नसायची. आणि ज्ञानेश्वर माऊली तर नेहमीच फार सुंदर वर्णन करतात. त्यांनी म्हटलं की हा अमानित्व धारण करणारा महापुरुष कसा असतो तर आपली पूज्यता आपल्या डोळ्यांनी कधीही पाहत नाही, नंतर आपली कीर्ती आपल्या कानांनी ऐकत नाही. कोणी आपली स्तुती करत असेल तर त्या ठिकाणाहून तो निघून जातो, उलटं संकोच त्याला वाटतो. किती सुंदर ओव्या आहे बघा. चातुर्य लपवी महत्त्व हरवी, पिसेपण मिरवी आवडूनी, लौकिकाचा उद्वेगू शास्त्रावरी उबगू, उगेपणी चांगू आथी भरू, जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु, तळोटे पण बाणे अंगी हिणावो खेवणे, ते तेची करणे बहुत करुनी. आपले ठिकाणी असलेले शहाणपण तो लपवून ठेवतो, आपल्यात असलेला मोठेपणा बेपत्ता करून टाकतो आणि मोठ्या आवडीने लोकांमध्ये वेडेपण दाखवतो, की जसं काही मी कोणी नाही, मी अगदी साधा सर्वसामान्य आहे असं तो दाखवतो. लोकात होणाऱ्या प्रसिद्धीची ज्याला शिसारी असते, शास्त्रांचा वादविवाद करण्याचा ज्याला कंटाळा असतो, काही न करता उगाच राहण्यावर ज्याचा अतिशय भर असतो, लोकांनी आपला अनादरच करावा, नातलगांनी आपला थाराच धरू नये, म्हणजे आपल्या नादी लागू नये, अशा प्रकारची त्याच्या जीवामध्ये फार इच्छा असते. ज्या कृतीच्या योगाने नम्रता अंगी बाणेल व स्वतःच्या ठिकाणी कमीपणा हे भूषण होईल त्याच गोष्टी तो बहुतेक करतो. म्हणजे मानी माणसाच्या अगदी विरुद्ध हा अमानी असतो, अमानित्व धारण करणारा. जाण तया ज्ञानेसी शेज जाहली असं त्यांनी म्हटलेलं आहे. अमानित्वम याच्यामध्ये ईश्वरचंद विद्यासागरांची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की ते एका शाळेमध्ये नोकरीला होते म्हणे, आणि तो काळ असा होता की त्या काळामध्ये 40 रुपये पगार म्हणजे सुद्धा खूप मोठा पगार होता. आणि ते काहीतरी हे शिकवायचे विद्यापीठामधून, ते शिक्षक होते शाळेमध्ये एका, आणि त्यांना विद्यापीठाचं बोलावणं आलं, म्हणजे युनिव्हर्सिटी, आणि तिथे त्यांना जास्त पगार होता, व्याकरण शिकवायचं होतं त्या ठिकाणी. आणि तरीसुद्धा त्यांनी काय केलं की मला तर आत्ता नोकरी आहे ना, मी आता व्यवस्थित कमवतो आहे, तर ह्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट चौपट असलेली ती नोकरी त्यांनी आपल्या मित्राला दिली. आणि आपल्या मित्राला त्यांनी पत्र लिहून कळवलं की तू ये, या ठिकाणी एक चांगली जागा आहे आणि तू त्या ठिकाणी व्याकरण शिकवण्यासाठी म्हणून ये असं सांगितलं. म्हणजे त्यांनी लिहिलं आहे की आजकाल कोणी असं करेल का, आजकाल कोणीही असं करणार नाही. आपल्याला मिळतं, आजकाल आपण बघतो पॅकेज, एक पॅकेज एवढं त्यांना कमी पडतं, लगेच दुसरी नोकरी बदलतात, लगेच तिसऱ्या ठिकाणी जातात, कारण पॅकेज जास्तीत जास्त हवं असतं. परंतु त्या काळातली माणसं अशी होती आणि त्यातून हे अमानित्व हा गुण धारण केलेला होता, त्यामुळे अशी लोकं त्या काळामध्ये होती. दुसरं उदाहरण त्यांनी राजेंद्र प्रसादांचं सांगितलं आहे की देशभक्ती आणि स्वावलंबन ज्यांच्याकडे होतं, राष्ट्रपती होते परंतु बडेजाव अजिबात नव्हता त्यांचा. राष्ट्रीय घडामोडींविषयी सगळा तपशील स्वतः लिहून नंतरच ते झोपी जात. एकदा अशा नोंदी लिहून ते झोपण्याच्या तयारीत असताना त्यांना फोन आला, आणि फोन ते स्वतःच उचलायचे, म्हणजे तर राष्ट्रपतींशी बोलायचं आहे असं तिकडनं आवाज आला. मग त्यांनी विचारलं आपण कोण बोलत आहात, तेव्हा अगदी त्या माणसाने असं उद्दामपणे उत्तर दिलं, तुम्हाला त्याच्याशी काय करायचं आहे म्हणे, मला राष्ट्रपतींशी बोलायचं आहे. आणि मग हे स्वतः म्हणाले की मीच राष्ट्रपती आहे, मीच बोलतो आहे, राजेंद्र प्रसाद स्वतः म्हणाले. तेव्हा त्या माणसाचा एकदम पारा उतरला आणि तो जो उद्धट स्वरामध्ये बोलत होता तो एकदम नम्र झाला.
म्हणजे असे पण उदाहरणं या ठिकाणी दिलेले आहेत की राजेंद्र प्रसाद हे किती साधे होते. हो.